या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांश शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या। यंदा 9 डिसेंबरला पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार। तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे येत्या डिसेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात दिनांक 9 डिसेंबर 2026 रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहे, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत। त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी चोळी ओटी भरणा करण्याचा बहुमान पद्मशाली वंशीयांना कायम आहे। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। या उत्सवात गत 17 वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे। यंदा हा उत्सव डिसेंबरमध्ये होणार असून 9 डिसेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। तेलुगूमध्ये माहेरच्या साडीला पुट्टिटी पट्टुचिरा असे संबोधले जाते। यंदाच्या उत्सवासाठी सोलापुरातील समाज बांधव हे 8 डिसेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर तसेच पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे। यंदाच्या ब्रह्मोत्सवात साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे आहेत। या उपक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगमचे विशेष सहकार्य लाभत आहे। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पद्मशाली बांधवांसाठी प्रतिव्यक्ती 4001 रुपये देणगी शुल्क आहे। यामध्ये साडी अर्पण, सहभाग, प्रवास, निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे। ज्यांना वैयक्तिकरित्या साडी अर्पण करावयाची आहे अशांनी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून साडी खरेदी करावी। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांसाठी 20 डिसेंबरपर्यंत व्यंकटेश पडाल मोबाईल नंबर 9850997337, व्यंकटेश रच्चा 9325596597, नागेश सरगम 9096562123 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक व्यंकटेश पडाल, नागेश सरगम, रामचंद्र जन्नू, गोपी वडेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, पंडित वेणुगोपाळ जिल्हा आदी उपस्थित होते। पद्मावती देवी पद्मशाली असल्याचे प्राचीन दाखले। भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज दिल्याने पुरातन दाखले आहेत। त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी चोळी ओटी भरणा करण्याचा बहुमान पद्मशाली वंशीयांचा कायम आहे, अशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानकडे उपलब्ध आहे। हे विशेष माहेरची साडी म्हणजे पुट्टिंची पट्टुचिरा हा कार्यक्रम करण्याचा मान पद्मशाली समाजाला आहे। यासाठी यावर्षी दिनांक 8 डिसेंबर व 9 डिसेंबर असे 2 तारीख त्यावेळी दिलेल्या सर्वात 8 डिसेंबर सर्व ऑल इंडियामधून येणार आहे, पण आम्ही सोलापूरसाठी जास्तीत जास्त लोक आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतो। त्यासाठी 9 डिसेंबरला हा कार्यक्रम आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात आपल्या पद्मशाली घरी सगळं कालच्यापासून वरचे सगळे पद्मशाली समाज लोकांना घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न यावेळी करत आहोत। आणि दरवर्षी आपण सगळ्यांनी साडी घेऊन जात होते, पण यावर्षी पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने 51,000 साडी एक घेऊन जायची आम्ही ठरवलेला। हा 51,000ची साडी आपण इथं एका कुंकुम अर्चना करून आपल्या इथं बालाजी मंदिरमध्ये आणि इकडं घरकुलमध्ये तिथं लक्ष्मी गणेश मंदिर आहे आणि सगळीकडे 3-4 ठिकाणी आम्ही ठेवणार आहे सगळ्यांच्या दर्शनासाठी। आणि सगळ्यांचे दर्शन घेऊन 9-8 डिसेंबरला तिरुपतीला आम्ही इथून रवाना होणार आहे सगळ्यांना घेऊन। जवळजवळ माझ्या अंदाजात 150 याविषयी चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी तिरुमन्ना चारुलू हे पद्मावती देवीचे आणि भगवान व्यंकटेश्वराचे अत्यंत निस्सीम भक्त होते। त्यांच्याकडे निर्णय देण्याचा आणि देवीसोबत संभाषण करण्याचा जबाबदारी त्यांच्याजवळ दिलंय। त्यांनी साक्षात भगवती पद्मावती देवीला प्रश्न केले की देवी तुम्ही कुठल्या समाजाची? तिथून गर्भगृहातून एक आवाज आला की मी पद्मशाली समाजाची कन्या आहे। तिथून तिरुपती तिरुमला देवस्थान आणि आंध्र प्रदेश प्रशासनाने ताम्रपटावरती त्याची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे की पद्मशाली समाजाची कन्या
ही पद्मावती देवी आहे म्हणून. त्या याला अनुसरूनच दरवर्षी पद्मशाली समाजाकडून भगवती पद्मावती देवीस वस्त्र अलंकार ओटीभरण करण्याचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम आपल्या सोलापुरात सर्वात जास्त संख्येने असलेल्या पद्मशाली समाजाला मान मिळालेला आहे. त्यानुसार श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती याकडून यंदा ना नफा ना तोटा या तत्वावरती सर्वसामान्य पद्मशाली समाज या कार्यक्रमात सहभागी व्हावा या उद्देशाने 4,000 रुपयामध्ये सोलापुरातून तिरुपतीतून सोलापूर हा रेल्वे पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार. आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.